नमस्कार मंडळी, कसे आहात? मजेत ना? आपल्या सुनीताज किचनमधून मी 6 प्रकारचे लाडू देते. तर त्यातले डिंक लाडूची मी तुम्हाला काय काय इन्ग्रेडियंट असतात ते सांगते. खोबरं, खारीक पावडर, तसंच ड्रायफ्रूटमध्ये काजू, बदाम, अक्रोड, मखाणे, खसखस, ओवा पण घातला जातो, पचायला हलकं जातं. तसंच हळीव, बडीशोप, पांढरे तीळ, सुंठ, वेलची, जायफळ आणि हे लाडू गुळात केले जातात आणि तूप भरपूर वापरलं जातं. ही मेथी पावडर रोस्ट करून तुपात भिजवून ठेवते, जेणेकरून खूप कडू लाडू लागत नाहीत आणि डिंक तुपात तळून घेतो. खोबरं चांगलं ड्राय रोस्ट करते. तसंच खारीक पावडर आहे ते तुपात 2 चमचे तूप घालून भाजून घेते. चांगली भाजून घेतल्याने त्यातला कच्चेपणा पण निघून जातो. तसंच बदाम, काजू, अक्रोड तुपात तळून त्याचे तुकडे करते. हळीव, खसखस आणि पांढरे तीळ ड्राय रोस्ट करून घेतलाय. जसं डिंक तळून घेतलाय, त्याला असा थोडासा कुस्करून तो घालायचा आहे. आणि ही तुपात भिजवलेली मेथी ही अशी नेहमी मी ठेवते, जेणेकरून त्याचा कडवटपणा कमी होतो. मखाने ड्राय रोस्ट केलेत, ते असे दरदर वाटून ते घालायचे. बडीशोप, तसंच सुंठ, वेलची आणि जायफळ मिक्सरमधून काढून चाळून घालायचे, जेणेकरून त्यातले तंतू लाडूमध्ये जाणार नाहीत. ओवा भाजून घालायचा आणि हे लाडू गुळात करायचे. नाचणी लाडूमध्ये नाचणीचं पीठ तुपात चांगलं भाजलं जातं. तसंच हेल्दी सीडमध्ये सनफ्लावर सीड, भोपळ्याच्या बिया आणि कलिंगड बिया ह्या वापरल्या जातात आणि अक्रोड वापरलं जातं. हे लाडू गुळात आणि तूप पण चांगलं वापरलं जातं. असे हेल्दी लाडू ऑर्डर करायचे असेल तर स्क्रीनवर दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप करू शकता. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका. चला भेटूयात असाच नवीन व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत बाय बाय, गुड डे.